झालेला आहे काय त्या अपडेटमध्ये अपडेट आहे? अपडेट जे हा रेल्वे स्टेशन जवळची जे व्हिडिओ होती ते व्हायरल झाली. लगेच आमची टीमने रिस्पॉन्ड केला. त्याची पेट्रोलिंगमध्ये होती, त्यांनी फर्स्ट रिस्पॉन्ड केला आणि मुलगी सुखस्वरूप लगेच सापडली होती आणि आरोपी पण आयडेंटिफाय झाला. एक आरोपी आम्ही ताब्यात पण घेतलेला आहे. मुलगीची फिर्याद घेऊन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि यामध्ये कायदेशीर आम्ही स्ट्रॉंग कारवाई करणार. सर, त्यांचा हेतू काय होता? का त्यांनी अपहरण केलं त्यापूर्वी? काय आहे, पार्श्वभूमी असा आहे की त्यांची दोन्हीची जुनी ओळख आहे आणि हा मुलगी असा दिसतो प्रथम दृष्ट्या की ते रेल्वे स्टेशनवरच जवळपास 6 महिन्यापासून तिथेच झोपतो आणि तिथेच राहतो. त्यांची बेगिंग वगैरे करून भीक मागून ते उदरनिर्वाह करतो आणि त्यांची जुनी ओळख आहे. दोन्ही भेटलेला आहे अगोदर आणि आज पण भेटण्यासाठी आला होता. काहीतरी त्यांची बाचाबाची झाली आणि त्याच्या प्रथम दृष्ट्या दिसतो की बाचाबाची झाल्यानंतर ते सोबत घेऊन जात होता त्यांच्या मित्रासोबत आणि त्यांची मागे आमची टीम पडली आणि ते सोडून पळून गेला. एक आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे, दुसरा पण आयडेंटिफाय आहे आणि यांच्यावर गुन्हे दाखल करून आपण कायदेशीर कारवाई. त्या मुलीवर अत्याचार वगैरे झालेले आहेत का सर? काही नाही, ते लगेच सापडली मुलगी आणि दोन्हीची जुनी ओळख आहे आणि लगेच सापडली. सातत्याने नांदेडमध्ये अशी व्हिडिओ वय 19 वर्ष आहे आणि जे एक आरोपी ताब्यात आहे त्यांची जवळपास 21 असा वय आहे. त्यामध्ये मायनर दोन्हीमध्ये कोणी नाही, दोन्ही मेजर आहे. हां सर, सातत्याने असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. 24 तारखेला एका फॅमिलीला पण मारहाण करण्यात आली होती शिवाजीनगरला. त्या प्रकारामध्ये गुन्हा दाखल आहे पण आरोपी अटक नाहीत. सातत्याने तुम्ही किती सातत्याने बघितला ते इतके महिन्यानंतर असा एक इन्सिडेंट झालेला आहे. त्यांची दोन्हीची जुनी ओळख आहे आणि लगेच तुम्हाला हा पण एप्रिशिएट केला पाहिजे की लगेच टीमनं अटक करून मुलगीला पण रेस्क्यू केलेला आहे, मुलगा पण ताब्यात घेतलेला आहे आणि आयडेंटिफाय करून दुसरा मुलगा सुद्धा ताब्यात आम्ही घेणार. हा सिटीमध्ये असा एक इन्सिडेंट घडतो आणि हा मला वाटतं खूप दिवस नंतर झालेला आहे. हा सतत कंटिन्युअसली किंवा असा एक नरेटिव्ह बनाना एक चुकीची राहणार असं मला वाटतं. सर, 24 तारखेला एका फॅमिलीला मारहाण करण्यात आली शिवाजीनगर ठाण्याच्या हद्दीमध्ये. 5 आरोपी आहेत, त्यांना आतापर्यंत अटक करण्यात आलेली नाही आणि आरोप असा आहे की ते राजकीय नेत्याशी संबंधित आहे म्हणून पोलीस त्यांना काहीतरी हे करतात, अटक करत नाही. असा काही विषय नाही. त्यांचे मागे टीम आहे, ते सध्या नांदेडमध्ये नाही. त्यांचे मागे आमची टीम दुसरे राज्यामध्ये सुद्धा होऊन आलेला आहे आणि राजकीय विषय असा काही त्यामध्ये मी अश्योर करू शकतो की नांदेड पोलीस असा राजकीय विषय किंवा राजकीय प्रेशरमध्ये काम करत नाही आणि यापुढे